मॅडम हा ते सर. महालक्ष्मी एंटरप्राइजच्या फाईलचं काय झालं? मी खूप कॉल केले बट ते काही रिस्पॉन्स करत नाही. 5 दिवस झाले 5. आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत. एक काम करा, आपण डायरेक्ट त्यांच्या ऑफिसला चल. हा ठीक आहे. चल. तर खूप चिडलेले दिसतो. ते राहू द्या, राहिलेली काम आवडत होते. आपल्या कामाचं तेवढं दाव. घेतो सर, 1-2 दिवसात तुमचं मार्गी लावून देतो. ठेवू का सर? या सर. अरे भाऊ, मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे ना ते बी. आमच्याच समोर बिल्डिंग बांधली. शेट कसं काय येणं केलं? म्हटलं यावं जाऊन, बरेच दिवस झाला ऐकलंय. काम आपले चालू असतात, म्हटलं फर्स्ट टाइम भेटत. घ्या पाणी घ्या. पाणी द्या. काय झालं काय माहिती, तेच काम अडकलं, म्हटलं यावं आपणच जाऊन. काही याची गरज नव्हती. सँक्शन प्लॅन मध्ये प्रॉब्लेम आहे थोडासा, तेवढं मला क्लिअर करून द्या. तेवढं झालं की मी आज तुम्हाला देतो कंप्लीट करून. ते टीपी सँक्शन साठी नगरपालिकेकडे आहे. दिलंय ना? बरं म्हणजे होऊन जाईल. हा होऊन जाईल. म्हणजे आमच्याकडूनच कागदपत्राची कमतरता होती. होऊन जाईल, तेवढं करून द्या, करून देऊ. माझ्याकडे 4-5 दिवस राहिले. जवळजवळ 300-350 कोटीचं माझी साईड चालू आहे 6 एकरात. आणि थोडेफार पैशाची कमतरता असते. 40-50 कोटी रुपये पैसा प्रत्येक गोष्टी लागतो. बरोबर आहे. काय माझे मित्र आहेत काही, तर त्यांनी मला बोलले ना की तुमच्याकडे जाते महालक्ष्मी एंटरप्राइजेस आणि तुम्ही त्यांचं काम पटकन केलं. तसंच मलाही वाटतं की यावेळेस तुम्ही माझं काम करा, म्हणजे कुठल्या देवा घ्यावं लागलं. महालक्ष्मी बरोबर त्यासाठीच आहे. कुठले वेळ असू द्या, प्रत्येक मंदिर मध्ये आपले पाहिजे. त्यामध्ये आम्हाला पण 1-2 प्लॉट ठेवा शिल्लक, जे आम्हाला पण ऑफिस चालू करता येईल तिथं नवीन. बिल्डिंग आहेत तुमची. तुम्ही सांगा फक्त कुठं ठेवा, कंप्लीट करा मला. एक मिनिट चालेल. मी आलो तर चालेल. हो, ओके. द्या तेवढं. घेतो. सगळ्यांना फोन झाले. हा ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही वेळेवर या, नाहीतर प्रत्येक वेळेस उशीर आहे. हा ठीक आहे, ठेवू का? रेश्मा, शर्ट दे माझं. हा शर्ट घालायचा आज तुम्हाला? कालच घातला ना शर्ट. आज पण हाच घालायचा. तुझा हट्ट ना. मी आणलेला शर्ट आहे ना, मग काय हरकत आहे घालायला? नाही बरोबर आहे, तू आणलेली शर्ट आहे ना, गिफ्ट दिलाय वाढदिवसाला. मग आणि हट्ट तूच करायचा, कारण हट्ट करायचा हक्क तुझा आहे. बरं ऐका ना, हा, भाजीचं सगळं संपले. येताना वांगी आणि माऊ. हा जाऊ द्या, तिला विचारत ती लिस्ट सांगेल. माऊच्या आवडतीची भेंडी आणा. माऊच्या आवडीची भेंडी घेऊन येतो. हा. काय सारखं ती वांग करते? का बरं? मला आवडतं वांग, माहिती ना तुम्हाला. वांग्याची भाजी करणार. एवढं वैतागलं वांग्याला? तसं तो तुलाच वैतागतोय. काय म्हणला? काय नाही, तुला असं म्हणेन का? हा, बघा. लाडाची बायको आहे ना माझी. हो हो ठीक आहे. माऊ काय करते बाळा? मोबाईल बघते आहे की नाही? असं सतत मोबाईल नाही बघायचा बाळा. असं पण तुझ्याकडेच असतो मोबाईल. कुठे आम्हाला हात लावून देते तू? बरं चल, जाऊ का मी? आवरलं? आवर. म्हटलं आज येतात की नाही बाहेर? बरे बाळा, जाऊ का? आहो बाय. मला गावाकडे ना लय बरं वाटतं. म्हणून मी सुद्धा 15 दिवस आता निवांत सुट्टी काढली. अरे बंद कर किती फुकायचंय. बरं अभिनंदन. मम्मीने काय सांगितलं अजून आणायला? दूध आणि साखर. दूध आणि साखर. बर काय
चेअरमन चेअरमनला दोनच काम असते, सकाळी पोरग फिरवायचं, संध्याकाळी कुत्र फिरवायचं. चेअरमन काय रे ये गे अरे लगा उशीर झालाय परत मला सांगा. 2 मिनिटात चाल. अरे उशीर झाला जाऊ दे. बर 5 मिनिटं जाऊन येऊ आपण. हा चल. हा पूल कधी बांधणार आहेत काय माहिती, नुसतं जायला बी प्रॉब्लेम ना काय. नीट चल चौकात चल बाळा. अरे ए, सुधर अजून चालू दे का तुझं हातात हायच ती काय लागा त्या बस तिथं काही तर बसतोय. नाही आणि आपलं पोरग एक काय हा मग काय नाव? अभिनंदन. अभिनंदन. आलं पण हे नाव लय मोठं वाटतंय का? लय मोठा आहे. अरे शॉर्टकट पण युनिक आहे ना नाव. शॉर्टकट मधलं पाहिलं का? शॉर्टकट मधलं हा. नाव कसं आहे का? सांगा तुम्हाला काय सुचते सांगा बरं. अहो, एखादं बारकं ठेवा का असं म्हणजे हाक मारायला म्हणलं असं हे हे नाव भारी राव. शॉर्ट मध्ये आपलं. हा. हे सारखं मला दोघं जण चिडवतात. चढवतात ना नाही नाही यांचं काय ऐकतो बाळा, तुझं लग्न झालं ना मग ते शू ठेवू नाहीतर मग ठू ठेवू. नाही नाही, मी तेच ठेवलं मग? नाही पोरग नाव. कसं असतं तुझं हा. नाव चांगलं आहे बाळा. बघ की अभिनंदन. पण ते मला सारखं चिडवतात. हे अजिबात नाही, माझ्या पोराला चिडवायचं नाही ना. नाही, मी तुमचं ए पोरगं सांगतो चेअरमन तसं नाही झालं. मग? आता तुम्ही याचं नाव ठेवलंय असं. हम्म. त्या दिवशी काय आपला 10वीचा निकाल नाही लागला. बर 2-4 जण पोरं आली निकाल घेऊन पुढनं म्हणलं पास झाला का म्हणलं झालो. त्यांना म्हणलं अभिनंदन, ते हे म्हणायचं काय, दुसऱ्याला म्हणलं अभिनंदन, ते म्हणते काय काय? आर म्हणलं अरे. तसं नाही, तुला ना हाक मारत अभिनंदन करतोय. तुम्हाला माहितीये का अख्ख्या तालुक्यात कोणाचं नाव नसेल नाही. अभिनंदन. तुझं नाव आहे बाळा फक्त तुझं. नाही नाही अभिनंदन चांगलं नाव ठेवल्याबद्दल. हा बघ तुझ्या नावाचा गाजावाजा होतोय आणि तुला आता नाही कळणार या नावाची. जेव्हा तू मोठा होशील ना त्यावेळेस कळेल त्या नावाचा अर्थ काय आहे तो. बरोबर आहे. बरं मला सांग काय चर्चा काय चालली उन्हातानाची, तू आलाय सुट्टीत आला इकडे. ते जरा गेट टुगेदर बरोबर म्हणलं. हा अहो, अच्छा परवा पेपरला बातमी वाचली, तुमचा सगळ्यांनी आदर्श घेतला म्हणे गेट टुगेदर झालं तुमचं. अरे 1 नंबर झाला आमचं गेट टुगेदर. अख्ख्या तालुक्यात ना जिल्ह्यात चर्चा आहे कारण आमची बॅच पण त्या लेवलची होती. टॉपचा विषय सगळ्यांनी केलाय ना, ना, माहितीये का. हो, हो. सगळ्यांनी आदर्श घ्यावा असं आपण गेट टुगेदर केलाय. तुमचाच आदर्श घेऊन आम्ही गेट टुगेदर बरोबर. हा म्हणजे तुम्ही करायला फिक्सच झाले. अहो आम्ही गेट टुगेदर करायचं आमचं आता तीच नियोजन चाललं होतं. मित्र येणार, मैत्रिणी हा येणार. मैत्रिणी ही सगळ्या भेटतील ना जुन्या. बघा नुसतं मैत्रिणीसाठी ह्याच्यासाठी गेट टुगेदर भरवायचं नाही नाही. नाही नाही, छे. नाही नाही हा मी तुम्ही हुशार आहेत. अहो, आम्ही काय तुमच्यासारखं आपलं बाकीच्यांसारखं आहे त्या पोरींसाठी गेट टुगेदर करायला. नाही नाही काय असं असतं आयुष्यात हम्म. माणूस पैसा भरपूर कमवू शकतो पण मित्र मित्र नाही. मोजकेच असतात. एवढं पैसे आहेत. उद्या पुढे जाऊन तुम्हाला नवीन नवीन मित्र भेटत्याल, मैत्रिणी भेटत्याल, पण आपली जी 10वीचे बॅचे नाही का जी आपली जुनी मित्र आहेत हम्म. हो ते भेटतच नाहीत. नाही भेटत. आणि ती जर नाही भेटले तर किती पैसा कमवा ते आपल्याला अर्धवटच वाटणार. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही. एवढा म्हणून पैसा आहे पण काय करायचं? जी आपली बॅच आहे त्या बॅचला आपण नेहमी जपायचं, मैत्री जपायची तर आणि शाळेमध्ये काहीतरी भेटवस्तू किंवा शाळेला काहीतरी द्या. नाहीतर काय होईल नुसतं गेट टुगेदर करायचं नावाखाली त्याखाली काहीतरी उद्योगपणे करू नका तसला काय. नाही नाही आता तुम्ही फक्त सरप्राईज बघा मी काय देतोय. हा. बातमी येईन ना गिफ्ट देतो ना शाळेला. हा. लय मोठं नियोजन आहे आमचं. कारण कसं आहे तो क्लार्क झालाय, तू कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा, हम्म. काय कमी आहे का तुम्हाला. हे, काहीतरी शाळेला देऊन टाका मोठी देणगी किंवा मगाच काहीतरी गिफ्ट वगैरे काहीतरी द्या चांगलं मोठं. मगाच. हो, हो. हा बरं जाऊ का मला ते संध्याकाळी परत तुम्हाला माहिती ज्वाली हो हो ते फिरवावं लागतं. काय सांग. होय. काय आता काय बरं? वहिनीला लय ती कुत्र्यानं यांचा नाद का हो? अरे बाबा शहरातलं बायको केली हम्म. त्यात काय होते त्यांच्या घरी सगळे पशुप्रेमी, हम्म. त्यांच्या घरी मांजराच्या किंवा कुत्रे सगळ्या प्रकारचे प्रजातीत बाबा तिथे. हम्म. होय हा मग ती आणले अख्खं ते आपल्या तुला तर माहितीच आहे मला माहिती. अख्ख्या गावात कोणावरती पिल्लू नसेल ते आपल्या घरी सगळे लोक त्याला बघायला बारक्या पोरांसहित. होय ते मग तू फिरावं लागतं थोडस त्याला ती राहत नाही. नाही ते सासरवाडीत माणसं बिनसं राहते ते काय असले कुत्रीन मांजरत आहेत सगळी. नाही बाबा तुला काय माहिती तुम्हाला चेष्टाशिवाय दुसरं काय सुचतच नाही. नाही नाही चेष्टा नाही हो चांगल्यासाठी म्हणलं आपलं. नाही तुम्हाला कधी लागलं ना मला सांगा तुम्हाला पण 2-2 पिल्लं देतो मी, हा? नाही माया कमी तू लग्न कर पहिल्यांदा आणि जरा सुधर. हा, चल जाऊ का चालतं. चल बाळा. आणि थांबल्याबद्दल अभिनंदन. बरं आता ऐक दूध न्यायचंय आपल्याला बरोबर अजून काय न्यायचं रे बाळा. साखर. चेअरमनचं नाही काय ऐकायचं. आपला मेन मुद्दा जो काय आहे ना, तू रेशमा त्यात तो हत्ती त्याच्यावर भांडण नको करत जाऊ.
नाही नाही कसं तरी हे बघ गेट टुगेदरचं नियोजन आपलं लावलंय त्यात बी आणखीन भांडणं नको हा. काय हा. काय करतो हे बघ ह्यात काय आहे कोण पुढाकार घेणार नाही सगळं पुढे होऊन मला करावं लागणार आहे कर जे पैसे लागतील ते देतो तुला. पैशाचं आहेच की रे आपण सगळे काय करतो सगळ्यांना फोन लावतो सगळ्यांना फोन करून आता काय सुट्टीला व्याली ती सगळी गावाकडे फोन लावतो गेट टुगेदरचं असं असं नियोजन आहे सगळ्यांना सांगतो अहो महत्वाचं ते आपलं मास्तर साठे हा साठे गुरुजी आहे बा. त्यांना हो सर म्हणावं लागतं आता त्यांना साठे सर मला वाटलं कळलं. लय ताट पण शिकवायला लागा एक नंबर होतं पण त्यांचा लागा नाद करायचा नाही आणि लय कडक त्यांना महत्वाचं विचारावं लागेल त्यांना सांगावं लागेल सर असं असं गेट टुगेदरचं आमचं नियोजन आहे तुम्ही या यावं लागतं त्याला हा. सत्कार करू आपण त्याला. नाही येते आणि बघ चेअरमन कडे नाही आपण लक्ष देत तेच पण काय? विषय काय अरे एक काय ते मला माहितीये ना ते रंगीला ऑर्केस्ट्रा ते नादी लागलो चौक अरे ते सोड पण आता सांगितलेलं काय चुकीच सांगितलंय का नाही नाही नाही. चेअरमनच्या बी काय गोष्टी बरोबर आहेत त्या काय करू आता आपला विषय वेगळा आहे आपला स्वभाव तसा आहे तरी पण आपण आपल्यात ठेवायचं बाकीच्यांना कोणाला दाखवायचं अजिबात नाही. नाही ते शाळेसाठी मदत करतोय तात्या देडेला बी नाही कळलं पाहिजे चेअरमन तात्या देडेला आतापर्यंत काय कळून दिलं नाही आणि आता कशाला कळून नाही आपण नाही कळू दिलं पाहिजे हा. त्या रंगीला ऑर्केस्ट्राच्या नादी लागलो. महत्वाचं एक काम कर हा. सगळ्याच नियोजन मी लावतो हा? चालतंय. तयारी करू आपलं पटकेनं बरोबर वहिनी चहा सांग की. अरे तर मला घरात पाणी मिळत नाही तो चहाचा लागला सांगायला निघ कुठं अहो ती मीटिंगला चालली बचत गटाच्या इदोळा अहो इथूनच बाया सुटलेल्या असतात ना कामाला ह्याच्यावर म्हणून इथूनच ठेवली बचत गट तुम्हाला काय होतंय नाही काय आलीच मी सारखं बचत गट बघ ते फोन वाजतोय माझा घे फोन ते घ्या ना तुम्ही नुसतं घे बसता ना बसता. घे ना घे नाही मला उशीर होतो मी जातो ते एकदा सांगितलं समजत नाही काय बसून बघ. बसून राहतो हॅलो कुणाचा फोन आहे थांब ना बोलू दे तरी हॅलो बोल की कधी ना अरे त्या दिवशी थोडं काम आहे का बर करतो काहीतरी ऍडजस्ट येतो हा चालेल हो हो चालेल कधी सोमवार आहे का हा चालेल काय म्हणतात भाऊजी आपल्या शाळेचं गेट टुगेदर आहे म्हणून तर ये गेट टुगेदर हा आपल्या बॅचचं वय हा आपल्या बॅचचं लय भारी मी पण येणार आहे तू कशाला घराला एक माणूस गेला तर बाद झाला तिथे काय लग्न आहे कुणाचं एक माणूस गेला म्हणजे बाद झालं मी बी येणार ना. माझे मी एकटा जाणार आहे तू जा हा, एकटा घरचं बघ जाणार आहे कसं जाचाल मी बघते की एकटा मी बी येणार आहे मी पण तुमच्या वर्गात होती हा आठवलं का विसरलोच एक दिवस मला विसरचान नाही तुला विसरत कसा विसरेन जे आयुष्यात केलेली चूक परत कधी काही विसरू हा, शकता का काय माणूस आयुष्यात काही गोष्टी अशा हा. असतात की नाही कधी विसरू तुम्ही शकत जाऊन मीटिंगला ये मग ये बघते तुमच्याकडं हा 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 घ्या घ्या खाऊन गडम कशाला लव्ह मॅरेज करायचं प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायची अरेंज मॅरेज केला असता ना तर अशी बायको धाकात राहिली असते सारख्या बचत गटानं अध्यक्षीने आणि हेन तेन जिंदगी झंड झाली आमची फोन कोणाचा आला बरं हॅलो हा बोला की कुठं हा मी आहे घरीच आहे कामात नाही ना नाही नाही कामात नाही आता झालं एवढा ठीक आहे हात धुवत होतो आहे ना हा गेट टुगेदर ठेवायचं चालतं बर ते पण टाकले हा तुला येणं गरजेचं आहे बरं का पण कधी सोमवारी अरे देवा सोमवारी यायचं काय नाही बरं का पण मंडपाची लय काम म्हणजे काय बोलायलाच काम नाही सोमवारी तर मला 2 मंडप टाकायचं होतं अरे अवघड आहे राव हे ते जरा नंतर टाक ते मित्रांसाठी चालले तुझं काय अहो खरंच नाहीतर काय तर यायला काय तेव्हा 2 मिनिटाचं काम आहे मी कसा वेळ काढीन पण मंडपाची काम असल्या मित्रांसाठी वेळ नाही का तुला मित्रासाठी तर वेळ काढायला तर लागणारच आहे पण कसं आहे मंडपाची काम आहेत पोरं बी एकटं कामाला येत नाही काय नाही बरं ठीक आहे काढतो मी तेवढ्यात वेळ आणि येतो मी कधी सोमवारी ना सोमवारी फिक्स हा ओके 100% येतो
क्या चल रहा है? अच्छे से करना, रेगुलर का कस्टमर है अपना. कोणाची बारी आहे? चल बस भैया. मग भैया गावात कसं चाललंय, काय झालंय मग? मग भैया कोणती करू? टू साईड मशीन मारू का? बारीक करतो. हॅलो, बोला की शेठ. ओळखलं? हा ओळख. तुम्हाला नाही ओळखणार तर कोणाला ओळखणार आहे? बोला काय म्हणताय? काय चाललंय? काय नाही, बरं आहे. काढतोय सगळ्यांची. काय काढताय? हो दाढी काढतोय. बरं मी काय म्हणतोय, ते आपले हुशार विद्यार्थी रत्नदीप बडे पहिल्या बेंचवरचे त्यांचा फोन आलता, गेट टुगेदर बरं म्हणलं. हा हा आपले जुने मित्र सगळे एकत्रित यावं. भेटूत की. हा, मिळेल का वेळ? हो कधी यायचं तेवढं सांगा. परवा. बर ठीक आहे, आलोच. हा ठीक आहे. नक्की या. हो हो मग आपण उद्या मिटिंगला जमताय का गावात सगळे? हा भेटूत ना पारावर. चालतंय, या परवा. हो. सगळे येतंय, परवा करून टाकू कार्यक्रम. ठीक आहे चालतं. ठेवू का? मालिक 2 दिन की छुट्टी चाहिए. अरे क्या अभी देखा ना तूने, मैं फोन पे क्या बोला, मैं 2 दिन के लिए बाहर जा रहा हूँ, उसके आने के बाद तेरे को 1 महीने के लिए छुट्टी दूंगा. 1 महीने के लिए? हाँ 1 महीने के लिए. बरं काय नियोजन, काय कशात काय का थांबलाय? त्या राहिले की त्याचं कशाला वाट बघत बसलाय, ते पहिल्यापासून असंच आहे. हे घ्या आपलं हे वरतून घ्या, वरून घ्या. ते किती मोठा जागीरदार आहे माहिती नाही तुला. त्याला थांब जरा. पैशाची मस्ती, दुसरं काय? तुम्ही लगेच चालू नका हो, थांबा जरा, त्याला येऊ द्या तरी. काय जहागीरदाराची वाट बघत बसणं आपल्याला सोसल का? तुम्ही जरा शांत राहा. चालू हो नका, म्हणजे 10 वर्ष काढले त्याच्यावर अशी. आणि ते साईडला घेऊन ये बाबा. सॉरी जरा लेट झालं. आली अरे का? भावा कसा आहे भावा रे. आम्ही काय बघा होते का एवढे वाट बघत बसायची? तुम्ही छाती फुगावला मध्ये कोण इथं डॉन बिन होत नसतो. मग काय म्हणताय, कसे हाय हाय. कुठपर्यंत आले ते? इथपर्यंत. एक लाख. बर काय काय नियोजन झालं? सगळं झालंय, सगळं व्यवस्थित झालंय सगळं, तूच उशीर आलाय, फक्त मेसेज केल्यात बरोबर. अरे मला जरा मीटिंग होती. हो. रेशमाला फोन केला का? नाही झालं चालू की. सगळ्या पोरी काय माझ्याच कॉन्टॅक्ट मध्ये असतात असं तुला वाटतंय का? करायचं ना, काय तर. अरे आता त्यांची लग्न झाले ती, आणि लग्नच नाही 4 पोरं बी झाले ती. सोड केला का नाद आता तरी. चालूच झालं, आले की चालूच झालं या आवीचं. हिचा नंबर, तिचा मिस कॉल, हिचा मिस कॉल. मला एक सांगा, आता सगळे मित्र जमणार आपण बॅच वाले, बरोबर. पुरी पाहिजे ना आपल्या. येतील की. आईला मग हा मग. बोलावलेत ना, जरा उतावळापणा कमी कर रे तू. आणि ती ही आपलं हे, आणि हे सांगा तिच्या मागे लागला होती, काय नाव ती यार? माधुरी. माधुरी केला का फोन? विचारा. केलाय त्याला मी केलाय फोन. मेसेज टाकलाय. बरं ऐका, जेवढा काही खर्च होईल ना तो सगळा मी करतो. हो जागीरदार, बाकीची बी आलेत, बाकीची करतील खर्च, तुझी गरज नाही एकटीची. त्याला एखाद दिवशी असा कम घेऊन ना. काय तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी मारल्यावर अरे कसं बी बायती कशी बी तयारी ऐका ना. आपली. मिटवायची असली तरी मिटवू, आणि भांडण करून मिटवायचं असलं तरी भांडण झालं का? हारला काय? सारखी भांडणं करत जाऊ नको. खरं नाही. संग्राम भाऊ आता तर सोडा. विक्या भाऊ, आले आता किती आपण वर्ष? समजून घेतोय रे. बरं ऐका, बरं ए, आपले सगळ्यांना फोन झाले. चालेल. हे आता महत्वाचं बघा. विषय महत्वाचा बघा नाही तर इथं मोकार भांडण होतं. नाही बाल नव्हतं मध्ये काय धरतो तुला. मी नाही विषय मारणार, चाललाय काय आपला इथं? मला मारीन ना ठोक्यात ते. बासला का? घ्या बघा ही. बरं तू काय कोण कर काय करणार? आता काय केलाय मेसेज केलाय, लगेच फिरवून माझ्याकडे येऊ नको असं मला कर. एकाला त्रास नको, सगळ्यांकडून आपण 1000 रुपये वर्गणी काढू. हजारात काय व्हायचे ह्या टॉम्ब्याला? अरे किती जण आहेत आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9 ए, 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 माझ्या पुढे आला हा? 4 5 तसं नाही, 4 जणांचं खातोस ना तू, त्याच्यामुळं आला माझ्या खाण्यावर. हसू नको. खाण्यावरून असं काय सांगू नका राव. राहू द्या, हसी माझ्या बाद झालं. बघा की. ही बघा ना काय करायचं. दोन हजार काय का? हा. दोन
मी काय सांगतो काय काय म्हणतो काय म्हणत होतो त्याला टाळच बोलतो पहिल्यापासून अरे नीट आठव काय काय म्हणतो तू? नाही मी काय म्हणतो जेवणाचा पूर्ण खर्च आहे ना मी करतो. आणि जेवणात काय केस खायचे काय अरे ह्याच्या खायची घरी शाळेत असल्यापासून लागा डबं आमचं खाल्लंस तू आणि जेवणा सांगतोय आता तो विकी राहिला नाही मी माहितीये का दुकान टाकलंय त्यांनी. बरं विकी मी काय म्हणतोय मी ती सिस्टीम मंडप माझा आहे तर मी देतो. आईला पण हे लय खचले. त्याच काय झालं माहितीये का मंडप बांधायला वर चढून खाली उतरून कळक वर नेऊन खाली आणून तसा झालाय तो. कष्टाचा पैसा बरं, मी काय म्हणतोय, आपला मंडप आहे बिंदास काय लागेल ती मागा स्पीकर लाईट बीट काय पाहिजे ती मागा त्या कार्यक्रमाला आपण फ्री मध्ये देणार असं द्यावाच लागेल तुला का आपलाच कार्यक्रम आहे. आपलंच आहे म्हणून तर म्हणतोय ना देणार 100% देणार. अशा बियाला गावात ऑर्डर नसते त्या ए, काय एक नंबर मंडप आहे एक नंबर मंडप आहे. ए, बरं आव्या जाऊ दे. ए, उद्या एकटा जीव नको सायलीला बी घेऊन ये. ते वादळ इथं पण पाहिजेच होय अजून. राज आता तरी वहिनी म्हणला का लग्न झाले आता. ए बाबा ठीक आहे बरं वहिनीला घेऊन ये आणि तसं बी आपणच लग्न लावून दिलंय त्याचं. त्याची तरी जाण ठेव. हा मला माहिती आहे तुम्ही माझं लव्ह मॅरेज सक्सेसफुल केलंय त्या गोष्टी जाणीव व्हायला का मला तुम्ही आजचं गेट टुगेदरचं नियोजन बघा बाकी सगळं बघू आपण पुढल्या पुढे अरे धनुष तुझी बायको असली तरी काय झालं पण ते पहिले आमची फ्रेंड आहे. हा, ही बरोबर आहे. हे अगदी हुशार आहे हो, पहिल्यापासूनच हुशार हा. आता म्हणून कसं तो बोलला cutting- त्याला जायला पाहिजे ना. जाण सगळे आणतो त्याला बरं नका ऐका चला मी आता जातो मटेरियल नाही सगळं सजवायचं मटेरियल बिटेरियल माझ्या बरोबर कोणतरी हे केस चलतो माझ्या बरोबर आणि बाकी तुम्ही नियोजन करा सगळं हो. आणि ह्यांचं काय आम्ही गेली ह्यांचं काय मॉनिटर आहे ना माझ्या ऑफिस मध्ये आहे माझ्याच ऑफिस आहे काय बोलतो हा, मग मित्रांनो कोण काम द्यायला पण महिन्यातून फक्त एकच शब्द बोलतो कुठला कुठला पेमेंट द्या. चार वेळा सगळ्यात शांत मुलगा बाईची छडी खातो हा हो हो 4 वर्ष नापासून आपल्या वर्गात आलाय हा मॉनिटर पण मॉनिटर मधनं कधी आवाज निघला नाही. तुम्ही कितीही गप्पा मारा पोकळ निवेदन आम्हालाच करायचंय. बघा आपल्या 10वीच्या वर्गाचा मुख्यमंत्री ए थांबा मॉनिटरला काहीतरी म्हणायचं हा बोला मॉनिटर. ते उद्या सांगतील आता चल माझ्याबरोबर. याला घेऊन जातो मी बाकीचं नियोजन करतो हे चले लवकर या माझी कटिंग करायची. ज्या दिवशी आहे त्या दिवशी एवढा उशीर करू नको. घेऊन येतो की बरं मी रेशमाला फोन करतो हा तेवढा हा चला याला काय रेशमा आले तरी बाजू झालं. मम्मी मी परीकडे खेळायला चाललीये. परीकडे चालली बाळा ऊन किती बाहेर. बरं ऐक खेळायला जा पण उन्हात खेळू नका हं? आणि लवकर घरी ये. तुला खेळायचं म्हटलं की भूकच लागत नाही. लवकर घरी हं? पळू नकोस बाळा सावकाश जा. हॅलो हा रेश्मा हा बोला ना. हो अरे तू का अरे बोल ना मग काय रे. अगं आपल्या 10वीच्या सर्व बॅचचा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. हा मग मग तू पण ये. मी हा मला ह्यांना विचारावं लागेल. मी काय एक्सेप्ट केलं आणि तुला कन्फर्म झालं की तारीख कळवतो. चालेल पण मी मिस्टरला विचारते आणि मग कळवते. ठीक आहे ये तू पण सगळे येणार आहे. प्रयत्न करेल. ठीक आहे. हो बघा नाही इथं
हॅलो हॅलो काय करती? पाणी घे. कसा गेला मग आजचा कामाचा दिवस? एकदम उत्तम. 2 पॉलिसीज वाढल्या आज. फक्त 2 पॉलिसी? मला माहित होतं हा शर्ट लक्की आहे, वाढणारच. शर्ट लक्की नाही, त्यासाठी कष्ट करावं लागतं आणि लोकांना कन्व्हिन्स करायचं टॅलेंट असावं लागतं आणि ते टॅलेंट माझ्याकडे आहे. हा, आणि माझ्यात नाही का टॅलेंट? काय आहे तुझ्यात टॅलेंट? तुम्ही किती पॉलिसी केल्या आज? 2. तुम्ही 2 पॉलिसी केल्या दिवसभराच्या, आणि मी घरची कामं आवरून आज 6 पॉलिसी केल्या. ते पॉलिसी करायचं कोणी शिकवलं तुला? मी शिकवलं ना. शिकवलं म्हणून काय झालं, करायला पण यावं लागतं ना. माऊ कुठे गेली? माऊ आहे परीसोबत खेळते. घर जाऊ दे, ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. गेल्याच महिन्यात नवीन साडी घेतली, आता काय मी नवीन साडी तुला घेणार नाही. तुम्ही ऐकून घेणार आहेत का मी काय बोलते ती? बोल. ऐका ना, मी 10वीला होते ना, तर अरे प्रत्येक जण 10वीला असतोच ना, मी पण 10वीला होतो, त्यात काय नवीन? मस्करी सोडा ना, ऐकून तरी घ्या मी काय बोलते. बरोबर. मी 10वीला होते ना, हा. तो आमचा ग्रुप तयार केलाय मी, आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय की रविवारी गेट टुगेदर करायचंय आणि मला जायचंय. रेश्मा, मी काय त्या गेट टुगेदरला तुला पाठवणार नाही. बरं ऐका ना, आपण दोघं सोबत जाऊ, मग तर चालेल. दोघं सोबत पण नाही आणि तुला एकटीला सुद्धा जाऊ देणार नाही. प्लीज जाऊ दे ना, प्लीज प्लीज प्लीज. मी अडवते का तुम्हाला कुठे जाताना? मग रेश्मा, तुला फिरायला जायचं असेल कुठे तर मी घेऊन जातो. ते गेट टुगेदरची थेर आपल्या घरात नाही चालत. पण का असं काय आहे त्याच्यात? रेश्मा, मला नाही म्हणालो ना. मला जायचंय प्लीज. तुझा प्रत्येकाचा हट्ट नाही पुरवू शकत. पण का? अरे एकदा सांगितलं ना नाही जायचं, नाही जायचं. प्रत्येक गोष्टीत कारण देत बसू का तुला? ती माऊ बघ कुठे गेली आहे. बघा तुम्हीच, नाही जायचं नाही जायचं नाही जायचं. गेट टुगेदर. ए भावला टाकत काय काय मोबाईल बिबाईल बघा आलो काय आपण? अरे लागा आजची रात्र आहे, उद्या आपलं गेट टुगेदर आहे, होईल का? त्याचं निवेदनाचं बोला. काय झालं ते? तुझं झालं ना सगळं मांडपाचं पताका बिताका? कापड बांधलंय, हम्म. निहून सगळं सिस्टीम बिस्टीम लावली. पताका तुम्ही फक्त सकाळ पताका बी लावलाय, लावलेत ना? रात्री सगळा कार्यक्रम उरकून घेतलाय मी. नीट बांधलाय ना मंडप, ना तर अंगावर पडेल. आपल्यात नाही पडू शकत ना, मंडप बोलाय मी. बरं ऐक, आमच्याकडून काय तुला रुपये मिळणार नाही. बरं मी मागितलंय पैसे नाही मागितले का? मागून बघ की तू. अहो तसं अरे तुम्ही दात काढायच्या कामाचा आहे, सिरियसली घ्या जरा. सिरियसली सांगतोय. हा. ऐक आवी आहे, हम्म. मी सगळं खटकाम केलंय, मला 1 रुपया नको, चालतं. अजिबात पैसे नको, काम फक्त बघा. काम आवडलं बघा. ग्रुपला मेसेज टाकलाय. बर, जे येत्यान ते येत्यान. आपण काय सगळ्यांना फोन करू शकत नाही. तुमचं काय उद्याच सकाळचं? एवढीच बाटली आणली. हा बसायचं. आणला काय? आताच नाही, आत्तरची. कशाला म्हणायचं? बाटली अत्तरची आहे का नाही, बादलीत ओतूनच आंघोळ करणार आहे. मी बी करतो तू इथं. कपडे आणलेत मी गाडीत. बरं भाऊ, 1 चम्मच मिळेल का मला? कशाचा? अत्तरचा. तू एक काम कर की, हा आमचं बाथरूम आहे का नाही, हा. त्याची पाईप बाहेर काढली. हा. हा, एक गाळणी आण, त्या पाईपीला धरून त्याच्या खाली आंघोळ कर की. हलकटा. माझी मजाक उडवता. दिवस वाईट आले. येणार नाही उद्या, जाऊ. ऐक, हे तू आंघोळ नको करू. मस्करी केली, ते मस्करी. कपडे झाड ते नुसती केस पडतात अंगाची. तोंडात केस गेली. काय काय बरोबर ना. रेशमाला फोन परत एकदा केला पाहिजे. काय? त्याचं जवा बघा तवा, ह्याला फोन कर त्याला त्याला फोन फोन कर. कर. अरे रेशमा मग अशी म्हणते की सांगते, कन्फर्म नाही ना अजून. तिला फोन करा. कशाला करायचंय? नको लग्न झाले तिचं. नाही नाही, राहू दे. नको राहू नको दे. तर मग काय तिच्या नाही करा ती जायला सगळी येणार म्हणलं तिला करा. कोण कोण येतं ते बघा ना, जे हा. येतील. लावतोय. मेसेज टाकला ना ग्रुपला. टाकलाय. आई कोण आहे बघ रे. हॅलो. हॅलो, आ, कोण बोलतोय? दाजी. दाजी, बोला की.
ताई आहे का ताई? रेश्मा ताई. आहे की का काय काम होतं का? अहो अहो ऐका की उद्या आमचं गेट टुगेदर आहे ते उद्या येणार आहे ना रेश्मा ताई? नाही येणार. एक मिनिट. काय नाही यावं लागेल म्हणा. सिरियस वारे अहो यावं लागेल. अहो दाजी ऐका की हा. पाठवा की तेवढं उद्याचे दिवस सगळेजण येणार आहे ती. तेवढीच गाठी बिठी पडते त्या. 7-8 वर्ष झाले. ठीक आहे, आता वेळ झालाय, तुम्ही सकाळी फोन करा. नाही सकाळी पाठवूनच द्या ना म्हणा. बर 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 बर. ठेवा. ठेवू का? नाही नाही ते अंगलट आल्यावर माझ्याकडे हा? काय काय येते ना येणार ती येणार. येईल की. हॅलो हॅलो दाजी. ते तुमच्या मी नाही दाजी बोलला. मग बोलतो की सगळे ते तुम्हाला वाचवायला नाही नाही सगळ्यात आहे तुमच्या. हा नंबर कुणाचा होता? तुझा होता. अंगलट तुझ्या झाला असतं. मी जर म्हणलो असतो का नाही काहीतरी तुला पहिला धरला असता. बरं ऐका मी काय म्हणतोय झालं तर मग त्या पहिलवानचं काय ते बघा. त्याचं माझी एक तर लय वाद होते ते माझ्या डोळ्यासमोर आलं की मला असं चला मित्रांनो, येऊ का? मी निघतो आता, भेटू उद्या. चालतंय. हो चला चला. लवकर ओर का? हो मला पण कपड्याला इस्त्री हा करायची. हा. चला मग चला 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 मी आलो. हा पुढे चला. काय होईल कसं होईल. राग गेलेलं दिसत नाही अजून वाटतं. राग जायला आम्हाला राग आला तर पाहिजे. हो, रागाचं ज्यावेळेस वाटप चालू होतं ना त्यावेळेस नव्हतीच वाटतं रागत. तुमच्या आधी राग घेऊन गेले होते त्यामुळे माहित नाही तुम्हाला. बरं जाऊ दे, ऐक ना, कधी गेट टुगेदर? काय करायचं तुम्हाला? मला जायचंय. जा, तुम्हाला कोण अडवते? हो पण मला कोण ओळखणार? सगळ्या तुझ्या वर्गातल्या मैत्रिणी आणि मी गेट टुगेदरला जाऊन काय करू? तिथे जाऊन सांगायचं, नमस्कार मी रेश्माचा नवरा. नाही, नाकाचा शेंडा मोठा आहे म्हणून राग काय त्याच्यावर धरूनच बसायचं का? बरं सोडणार राग आता. अरे जा बाबा गेट टुगेदरला. काय गेट टुगेदरला जा म्हणालो. मस्करी करत नाहीयेत ना? मस्करी आपण कधी कोणाची करत नाही आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी कधी कोणती तुझी गोष्ट टाळली का? ना असं पण सुट्टे माऊची काळजी मी तू जाऊ नये. ओ यस, मी खरंच जाते. अरे जा बाबा, आपण ऑफिस मधले काय म्हणतील? काय नाही, मी जाते. बाय. अरे भांडी कोण घासायचं? तुम्ही. अवघड आहे बाबा, घासा भांडी. रेश्माचा फोन. हॅलो निकिता, अगं कुठे आहे तू? बोल ना रेश्मा. बरं ऐक ना, काय ग? अगं आपल्या बॅचचे गेट टुगेदर आहे. नाही, मी नाही येऊ शकत. ते मी काय ऐकणार नाही. ते मला काही माहित नाही, तू आलीच पाहिजेस. आपण जाणार आहोत. अगं पण केसामध्ये गजरा खेळताना गजरा गजरा. अरे तुझ्यापेक्षा मी भारी असतो माहिती माझं मी नाही. बरे सर, तुम्ही तवा बी सर्व आमच्या आता बी सर नाचवा. बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी. बाई दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या घरी, बाई माझ्या घरी दुधात नाही पाणी. बाई माझ्या घरी दुधात नाही पाणी.
बस सर ह्याला मागे बसून दिसत नाही. थँक्यू. तर आज आपण सर्वांच्या वतीने सरांचा सत्कार करत आहोत. सर ते आमच्याकडून तुम्हाला शाळेत लावण्यासाठी भेट या. नमस्कार सर, मी आवी. आता तुमचा आवी काय फक्त आवी नाही राहिला, अविनाश पाटील झालाय. कॉन्ट्रॅक्टर झालोय मोठा. शहरातली कामं घेतो, आपल्या गावातले रस्ते बिस्ते मीच बनवले सगळे. बिल्डिंग बांधतो इथंच, ह्याच बेंचवर बसायचो शेवट. पण सर खरं सांगू का, तुमच्या छडीने आहे ना मग आयुष्यात एक वेगळा मार्ग दिला आणि चांगला मार्ग दिला. तुमच्या जर त्यावेळी छड्या पाडल्या नसत्या ना तर मग हा आवीच राहिला असता, कुठेतरी टपरी तांबाखू खात गुटखा खात. पण मी आज जे सक्सेस झालोय ना सर तुमच्यामुळे झालोय. आणि इथून पुढं मोठा कॉन्ट्रॅक्टर होणार, सगळ्यात मोठं नाव करणार. आणि सर आमचा सगळ्यांचा आता मागाशी विषय झाला आल्यावर की आपली शाळा लय कमजोर होत चालली, म्हणजे ही बिल्डिंग भिंती. पण सर मी तुम्हाला शब्द देतो, मी थोड्याच दिवसात त्या शाळेला जेवढा बी काय खर्च असेल तो स्वतः करीन आणि एक मस्त शाळा उभी करेन. तुम्ही किती मोठे जरी झाला तरी माझे विद्यार्थी आहात, म्हणजे आमच्यासाठी लहानच आहेत तुम्ही सगळे. माझं नाव विक्रांत चव्हाण. माझं लग्न झाले ना आणि मी चॅप्टर निघाला. आणि मी बिझनेस करतो. माझी दुकान आहे. कशाची? माझी दुकान सर नको लाजू सांग कशाचं व्यासून दुकान आहे. छान घ्या. नमस्कार, माझं नाव ललन गांधी. माझा काही छोटा मोठा बिझनेस नाही, छोटस आपलं मंडपाचा आहे. करून खाते, समाधान आहे. माझं लग्न झाले आणि मला 2 मुली. वा, 2 मुलींवर ऑपरेशन केलं. वा. 500,000 रुपये. नमस्ते सर, मी सागर. मी पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जॉबला आहे. आणि यांनी मित्रांनी माझ्या जे कार्यक्रम गेट टुगेदरचा घेतला त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो मी. आणि पुन्हा असे कार्यक्रम घेत जावा, आणि मैत्री घट्ट होते. आणि तुमचे सगळे कार्यक्रम घेतल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो सगळ्याचे. असेच बाबळे संगीत शिक्षक म्हणून काम करतो आणि आता शाळेत आता मी मोफत शिक्षण देईन संगीतचं. काय बोल, एकदाच बोलला पण काय बोलला मस्त बोलला. चला आता आमची वारी. नमस्कार सर, मी अजय सावंत. माझा एक छोटासा बिझनेस आहे. मी फायनान्स करतो. छोटे मोठे दुकानदार व्यावसायिक असतात त्यांना मी लोन करून देतो. आणि असे बरेच अजून माझे उद्योग आहेत जे मी तुम्हाला सांगू शकत नाही. नमस्कार सर, माझं नाव सायली आणि मी आज गावात आणि माझे ना 2-4 बचत गट आहेत. त्याची मी अध्यक्ष आहे बघा, ती चालवते. आणि नाही त्या अक्षर पळून केलं सांग की सरांना. आणि मुले बाळे आता ह्यांनी घेतलं म्हणून आपण टोक जागा द्या. बोला अरे वा, नमस्कार सर, मी रत्नदीप बडे. तुम्ही ओळखताच मला. मी धरणावर कामाला असतो. काय मासेदार आहे? अरे साहेब आहे. माझं बी लग्न झालंय पण मी कोणाला सांगत नाही. लय मोठे काम करताय. दुसरी भेटली अपेक्षा. निवांत चाललंय आपलं. टेन्शन नसतं आपल्याला काय.
घरी एकदम निवांत काम असतात. कामावर जायचं, घरी यायचं, जेवायचं, झोपायचं, उठायचं, कामावर जायचं, घरी यायचं, जेवायचं, झोपायचं, एवढं चालू असतं. बस बस झोपायचे पुढे कॉन्ट्रॅक्टर आपल्या गावचा हा त्यांनी रस्ते केलेलं खडं बिडं कुठं पडलेलं असलं का नाही, पगार झाला की निघून जावतो. तसं समाजसेवेचं पण काम करतो मी सर. कसं काय? बाता बाता आमची इज्जत काढल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे आता मीच राहिलो असं का? नमस्कार सर, मी संग्राम सावंत. मी युवा उद्योजक आहे आणि का अजून माझे बरेच काय उद्योग आहेत पण त्यात इथे सांगण्यासारखं नाही. तर धन्यवाद. झालंय का आता लग्न, कशात सांगायचे? आता सगळ्यांना माहिती की लग्न झालं. सगळ्यांना माहिती, सगळी असले गबदुले 2 लेकर आहेत त्याला, असले याच्यासारखे डापाड्याची डापाडे. घरातलं बोलणं विषय इथं. सर मी धनुष. सध्या तर मी आता इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतोय आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्यात जे शेतकऱ्यांच्या अडचण चालली त्यांच्या पिकांना योग्य तो दर भेटत नाही आणि मार्केट यार्डला जे काय दलाल आहेत त्यांना योग्य तो दर देत नाहीत. मग त्यांच्यावर मी माझं नियंत्रण ठेवून जे काय त्यांना आपल्या शेतकऱ्यांना योग्य दर कसा भेटेल ह्या गोष्टी मी थोडं काम करतो आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी प्रयत्न करतो आणि त्यांना दर व्यवस्थित मिळवून देतो. आणि खरं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सगळे माझे मित्रच आहेत. आता सगळ्यांचं काही नाव घेऊ शकत नाही कारण की एखादा नाराज होईल, त्यांना लय सवय पहिल्यापासूनच. तर विषय असा आहे की तुम्ही जे शिकवलं ते खरं तर नंतर डोक्यात आलं की तुम्ही जे काही शिक्षण घेता घेता काही वाईट सवयी लागल्या आणि त्या सवयीमध्ये आयुष्याचा सैराट झाला. सैराट मध्ये अर्चता तुम्ही बघू शकता इथं. आणि माझे सगळे मित्र आहेत ना यांनी त्यावेळेस सल्यालंगड्याचं काम केलं आणि खरं तर तुम्ही नागराज व्हा. ही पहिल्या म्हणजे सवय जाणार नाही कधी काही झालं तरी. मग तेच म्हणतोय. आणि माझं आता पुढचं टार्गेट असं आहे की सर जे अनाथाश्रम आहेत, जे काय वृद्धाश्रम आहेत त्यांना माझ्या जी कामं होते त्यात 20 ते 30% मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि हे जे काय होते ते आपल्या नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. आपण या ठिकाणी गेट टुगेदरचं नियोजन केलं असताना आपण या शाळेला काहीतरी देणं लागतो. त्यामुळे आज अविनाश आहेत त्यांनी या शाळेसाठी एक मोठी मदत बांधून देण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि आज आपण सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या वर्गणीतून किंवा सर्वांच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून काही ना काही फुलाची पाकळी देऊन या शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय. आणि आता हा उन्हाळा असल्यामुळे प्रत्येक वर्गामध्ये फॅन देण्याचं आणि बरंच काही आपण या शाळेसाठी देणार आहोत. हे आपलं म्हणजे योगदान आहे शाळेसाठी. तर हे आम्ही सर्व आपल्याला देऊ. 2-4 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या वस्तू पोच करू. तर धन्यवाद. मुलांना आज तुम्ही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला, तसेच तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमला आलात, नाहीतर काय होतं विद्यार्थी येतात शिकतात आणि सरांना सगळे विसरून जातात. शाळा सुटली की गेले. पण तुमच्याविषयी मला खरोखर अभिमान वाटतो. प्रत्येकजण कोण बिझनेसमॅन झालाय, कोण गृहिणी, कोण कशा आहेत. इथून पाठीमागं बरेचसे स्नेहसंमेलन झालं परंतु त्याचे दुष्परिणाम भरपूर झाले. चांगले संसार चाललेले उद्ध्वस्त झाले. त्यामुळं तुम्ही मला आग्रह केल्यामुळे मी आलो. खरं तर माझी इच्छाच नव्हती हे स्नेहसंमेलन ठेवायचं, परंतु एक तुम्ही चांगले सुसंस्कृत विद्यार्थी घडला त्या शाळेत तुम्हाला घडवलं. त्यामुळं मी तुमच्या आग्रहास्तव इथं आलो. बऱ्याच जणांना कोण म्हणले बिल्डिंग बांधली
कुणी काय वस्तू भेट दिल्या शाळेला, बऱ्याचशा स्वरूपात मदतही केली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र म्हणतो शेवटी, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी ठेवल्यासारखा, हात खांद्यावरी ठेवल्यासारखा. दुःख अडवायला. कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे. थैंक यू. तुझ्या एका मतासाठी माझं काळी घडते, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आपल्याला वाटते, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला वाटते. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. है दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. हाँ. और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. काय ग तू पण चालायचं. आणि आम्ही नाही मस्करी करणार तर कोण करणार. हा ते बी आहेच. सायली, हा आले आले आले. ए आलीच ग. हो होय. रेश्मा, अरे तू कसं आहेस. काय बघितलं तुला बऱ्याच वेळा बघतो इकडून तिकडून, म्हटलं बोलाव. अच्छा, मस्त आहे. तू कशी आहेस. मी पण मस्त आहे. बाकी काय चाललं तुझं. काय कॉन्ट्रॅक्टदार, गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट, रस्ते, बिल्डिंग सगळं बांधतो. बिझनेसमॅन. मस्त छान आहे, छान. बिझनेसमॅन. चांगली प्रगती आहे. वाटत नव्हतं क्लासमध्ये तुला बघून एवढं प्रगती करशील म्हणून. असं शेवटच्या बेंचवर बसायचो ना, तेच तर. तिथं पण बिल्डिंगच बांधायचो. काय रे तू. बाकी किती वर्ष झाली लग्नाला. 5-6 वर्ष झाले तर. आणि काय करतात मिस्टर. ते आहेत LIC मध्ये जॉबला. LIC. येस. काढा आमची बी LIC. काय काय रे तू बिझनेसमॅन, तुझी कशाला LIC काढायची. आम्हाला तर जास्त रिस्क असते. मग बाकी काय नाही. लग्न वगैरे केलंस की नाही. नाही, कसं करणार. का बरं. प्रेम भेटलं नाही ना. काय रे तू. नाही खरंच. तुला कोणती मुलगी नाही म्हणणार आहे रे.
म्हंटली एक काही वर्षांपूर्वी. काय खरं सांगू रेश्मा, खूपदा विचार केला बोलायचा, काय रे? पण आज म्हणलं बोलून टाकावं. मान्य आहे तुझं लग्न झालंय, पण प्रेम प्रेम असतं ना. प्रेमाला जात पात वेळ काळ काय नसतं. त्यावेळेस नाही बोलू शकलो, पण आज बोलतो. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. काय रे तू? माझं लग्न झालं. ऐक ना, मान्य आहे तुझं लग्न झालंय, पण मी माझ्या भावना तुला सांगतो. मी दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे आहे ना त्या नजरेनं बघितलं नाही. आणि ही गोष्ट ठरवून होत नाही, ही गोष्ट लिखित आहे. कदाचित देवाच्या बी मनात असेल आपण दोघं एकत्र यावं. आणि मी तुझ्या एवढं प्रेम करेन ना, आबाळही कमी पडेल. माझं लग्न झालं, काही विचार करू नकोस. काय रे तू? काही पण असतं तुझं. चल ऐक ना, मी तुझ्या एवढं प्रेम करेल की आभाळही कमी पडेल. हा. अरे काय झालंय तुझा आबाळ? चल ना तिकडे, चल तयारी. आबाळ आबाळ फाटलंय रे माझं. अरे चल. माऊ, माऊ, इथं बसलीस होय मोबाईल घेऊन? दे बरं मोबाईल इकडं. दे म्हणलं ना, दे, मला पाहिजे, मला फोन येतो. दे. काय सारखं मोबाईल मोबाईल? दे इकडे मोबाईल. नुसतं मोबाईल घेते. दे मोबाईल घेते सारखा. कशाला मोबाईल पाहिजे ना तुला? अजिबात मोबाईल घ्यायचा नाही. अरे हो, माऊ जवळ होता, मग घेईपर्यंत उचलेपर्यंत लागला वेळ. मग एवढं काय त्याच्यात? वेळ भेटलं की करतेच की नाही मी. मग रेश्मा, हा, अरे ती माऊ रडते, फोन घेऊन आलीस तिचा तू? तिचा म्हणजे माझा फोन आहे हा. हो, पण ती खेळत होती ना. दे फोन तुझा. फोनशी कोण खेळतं का? तू फोन दे ना. अरे मला लागतो मोबाईल. तुला लागतोय? हा, आजकाल बघतो जास्तच फोनवरती बोलतेस तू. तुम्ही काही बोलायला लागले का आता? नको का मी कोणाशी बोलू? नको का मी फोन लावू? कसं तर घरातली कामच करू फक्त. पण मी असं बोललोय का? मग तुम्ही कसं बोलता? ओरडतायत का माझ्यावर? उचला ना, उचला हात. हात कशी उचला? मारा मला, मारा. आलं मी, मला फोन करायचा. आणि ही गोष्ट ठरवून होत नाही, ही गोष्ट लिखित आहे. कदाचित देवाच्या बी मनात असेल आपण दोघं एकत्र यावं. आणि मी तुझ्या एवढं प्रेम करेन ना, आबाळही कमी पडेल. मी तुझ्या एवढं प्रेम करेन ना, आबाळही कमी पडेल. हॅलो रेश्मा, तू कसं काय ओळखलंस? अगं त्याच्यासाठी प्रेम करावं लागतं. रडतेस काय? रडू नकोस, आता रडायचं नाही. नाही, मी आहे ना. अगं मी आहे ना, टेन्शन घेऊ नको, अजिबात रडू नको. काय झालंय? तुला पैसे पाहिजे का? नाही, मग नाही रे. अगं जेवण केलंस का?
भूक नाहीये मला. चल अजिबात रडू नको. काय तू पण नाही मला भूक. अगं जेवण केलंस का? उठ. जेवण मिळत चल उठ जेवण करून घे. स्माइल. काय रे तू. ए ए काय विषय बोला की. किती ब्रास भरले? हे 2 ब्रश भरले. 2 आहे का? हो. काय झालं गाडी? नाही ते सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे. अरे नव्या गाड्या मी लागा सारख्या नव्या गाड्या द्यायच्या तुम्हाला. आता नव्या गाड्या द्या 15 गाडी झाली. 15 दिवसात ते काम झालं पाहिजे. ते पटापटा खेपाडा. काय झालं? हे तर चालू आहे, काम होईल तिचं. किती दिवस लागतात? उद्या देतो म्हणलं. उद्या नक्की ना? हो. लवकरात लवकर पोहोचवते. काय किरकोळ किरकोळ काम आहे तेवढं करून घ्या. मिस्त्रीला तेवढं सांगा म्हणजे जातो खाली करायला लगेच. चालते. नीट गाड्या चालवा. डोकं द्या ठेवा. नुसतं पगाराला या. बरोबर. आलीस का तू? बरं आलो. ए हा तेवढं नीट करून घे. मी आलो. हॅलो. अरे उचलतच होते, वरती येत होते टेरेसवर. बोल ना. आज काय माहितीये ना? तुम्हाला प्रॉमिस केलंय. तुम्हाला पाहिजे आज काय बी कर. तू येणार म्हणून मी हॉटेलमध्ये लॉज बुक केलाय. काय? तुम्हाला प्रॉमिस केलंय. वेळ लागले का तुला? नाही बघ, शक्य नाही हे. ये नक्की. तुम्हाला प्रॉमिस केलंय. हो केलं असेल, पण मला ना ते एकटीला जाऊन देणार. नाही अरे, मला नाही ते एकटीला येऊ देणार. तुला कसं सांगू आता? तुला नाही समजणार. अरे पण बरं ऐक ना, मी तुला कन्फर्म नाही सांगत, पण प्रयत्न करेन. बर, प्रयत्न करेन. तुला सांगेल, कळवेल मी तसं. रेश्मा, रुसवा गेला नाही अजून. ऐक ना, नाही बोलणार माझ्याशी? चालतंय. माझ्या पिल्लूसाठी एक गिफ्ट आणलं होतं, देतो दुसऱ्या बायकोला. काय म्हणलं? दुसऱ्या बायकोला द्या, दुसऱ्याच बायकोला द्या. अरे गंमत केली मी. तुझ्याशिवाय कोण आहे माझं दुसरं? कसं बोलता तुम्ही? भांडायला आलेत की रुसवा काढायला आलेत काय माहिती? अरे गिफ्ट तरी बघ ना. नको मला. नको का? नको गिफ्ट तुला? नवीन मोबाईल. मग काय जुन्या बाजारात आणलाय का? माझ्यासाठी आणला. हो थँक्यू. नवं मॉडेल आहे. हो पण नवं मॉडेल आहे. नव्या मॉडेलच्या नादात जुनं मॉडेल विसरू नको. जुना मोबाईल काय हो, माऊला देऊ खेळायला आपण. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. कसं आहे रेश्मा, तू आणि माऊ दोघीच माझं आयुष्य आहात रे. माऊच्या डोळ्यात दुपारी पाणी आलं आणि मी तुला रागवलं आणि तुझ्याही डोळ्यात पाणी आलं.
आणि माझ्यामुळे जर तुम्हा दोघींच्या डोळ्यात पाणी येत असेल तर माझा काय उपयोग. आणि असं पण तुम्ही दोघी सुखात पाहिजे, यापेक्षा मला काय पाहिजे. तुम्ही दोघी सुखात तर मी सुखात, आणि तुमच्या दोघींच्या सुखासाठी मी काही करायला तयार. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. बरं ऐका ना, काय? तर तुम्ही हा नवीन मोबाईल घेतलाय, हम्म. मी ह्याच्यावर मी हळदीचे छान छान फोटो काढणार आहे. हळदीची आता परत लग्न लावते का आपलं? काय हो, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, तिची बरं. हळद आहे, मला जायचंय तिच्या हळदीला. जाऊ ना? तुला एकटीला बोलवलं, दाजीला नाही बोलवलं? बोलवलं, पण तुमचं हळदीला काय काम आहे, लग्न नाही आहे ना. बरं ठीक आहे. मला जायचंय हळदीला, जाऊ? अरे पण सोबत कोण आहे तुझ्या? सोबत माधुरी आहे ना. आहे ना नक्की? हो आहे, माधुरी मीच जातोय. ठीक आहे, जा आणि एन्जॉय कर. हो, आणि हा मी आजची रात्र तिकडेच थांबणार आहे. एक रात्रीचा प्रश्न आहे, जाऊ द्या ना. ऐक ना, उद्या जाणार. मग हळदीला जायचंय हो, हळद आज आहे, जाऊ दे ना अरे प्लीज. तू गेली तर मी एकटा पडतो ना इकडे, आणि मला करमत नाही तुझ्या, माहिती आहे ना. राहू दे, नाही जात मग. बरं जा, चल जाऊ? जा. चल. चालतंय ना, मी तुला गिफ्ट दिलं. मग माझं gift- हक्कच आहे तो. मी तुला गिफ्ट दिलं, मग मला रिटर्न गिफ्ट म्हणजे काय नाही. तू तरी गोड कर ना. सोडा तुम्ही. अरे हो, अरे माहिती तुमचा हक्क आहे. चला, रुसवा तरी निघाला. कधी आली माहेर? कालच आली. काल आली? हो. आणि मला आज आली भेटायला. काय मग, दाजीला करमत होतं का? नाही ना, म्हणूनच आले. काय ग तुम्ही. मग काय चाललंय बाकी? बाकी काय निवांत. मग काय काय खुशखबर आहे की नाही ह्या वर्षी? अजून तर नाही. लाजली? नाही अगं, अजून तर नाही. माझं ना तुझ्याकडे एक काम होतं. बोल ना. कानिकडे. हे बघ, दुसरं कोणतंही काम सांग, पण मला हे नाही जमलं. काय ग तुम्ही मैत्रिणी? त्या एक तर मी सासर वर्षी, जर समजलं वगैरे ना तर संसार उद्ध्वस्त होईल माझा. एवढ्याशा कामाने लगेच संसार उद्ध्वस्त होईल? नाही ग, मला जमणारच नाही. बरं ठीक आहे, जाऊ मी घरी. सासूबाई येतील, मला परत ओरडतील. चालेल, येत. हो ठीक आहे. माधुरीलाच फोन करते, ती करेल माझं. हॅलो माधुरी, ऐक ना, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. हा ऐक तर, कुठे चाललोय आपण? तू चल ना. सांग की कुठे चाललोय? तू जरा गप्प बस ग. तू ना फक्त मी सांगल तसंच करायचं. हो हो, निघते मी, पोचतेच जरा वेळात. हो आले. अगं पण आपण जातोय कुठे? तू फक्त ना मी चल म्हणेन तिकडे चल, माझ्यासोबत चल. आणि हा, आजची रात्र तू माझ्यासोबत थांबायचंयस, ओके? बरं चालते. किती छान वातावरण आहे ना. मस्त वातावरण. चल आता तू. हॅलो, गाडी पाठव बोललेले. हो चालेल, ह्या चौकात पाठव. हा लवकर. हो. इतके दिवस झालं तुम्हाला काहीच सांगत नाहीयेस, आणि आज एवढी खुश होऊन कुठे चाललीस? मी तुझी जवळची मैत्रीण आहे ना ग, मला नाही सांगणार? ते सरप्राईज आहे. तू म्हणायचीस ना नेहमी, माणसाने आयुष्यात येऊन एकदा तरी प्रेम करावं. पण त्यावेळी ना माझी प्रेमाची व्याख्या काही वेगळीच होती अगं. ज्याच्याशी लग्न करेल त्याच्यावरच प्रेम करेल. मग आता काय झालं? अचानक हा निर्णय? काही नाही ग, गप्प बसतो. बरं मला सांग, तुझ्या जीवनातील राजकुमार कोण आहे? अगं हो हो सांगते, जरासं दमदर. मला पण बघू देत ना. माझ्या प्रिय मैत्रिणीचा भाग्यवान जोडीदार कोण आहे तो? तो ना, तो रात्रंदिवस फक्त माझ्या आठवणीत असतो. माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तुला माहितीये, माझ्या मनातील गोष्टी तो अशा ओळखून घेतो. आणि आता ना, आता त्याला पाहिलं की माझ्याच काळजाचे ठोके वाढायला लागतात. आता कळते मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं. हो का? हो. बरं चल,
दाखव आता मला कोण आहे तो. हा बघ. काय? हा आहे तुझा जोडीदार? हा तुझ्यावरती प्रेम करतो? हो. आणि याने तुला प्रपोज केलाय? हो अगं, हो हा आहे तो. यानंच मला प्रपोज केलं. तुला सांगू त्याने मला कसं प्रपोज केलं? रेश्मा, रेश्मा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याशिवाय दुसरं कुठल्याच मुलीकडे त्या नजरेने बघत नाही अगं. तुला माहिती, या गोष्टी ठरून नाहीत होत, या गोष्टी लिखित असतात. कदाचित देवाला पण असं वाटत असेल की आपण दोघं एकत्र यावे. आणि मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो ना की आभाळ पण कमी पडेल. काय मग, खुशी ना या राजाची राणी? करशील ना माझ्यासोबत लग्न? काय हे काय बोलतेस तू? होय, हेच खरे. खरं तर मी गेट टुगेदरला येणारच नव्हते त्या व्यक्तीमुळे, पण तू येणार होतीस, आपल्या मैत्रिणी येणार होते, मित्र येणार होते, म्हणून आले. मी तुला काल सांगितलं ना की माझा नवरा वारला आणि माझ्या पोटामध्ये ज्याचं बाळ वाटते त्याचं खरं उत्तर हे आहे. अगं याने मला गोड गोड बोलून फसवलं ग. तिच्या वेळेस लग्नाचा विषय काढला, त्यावेळेस पैशाचा माज दाखवत त्याने मनातून काय त्याच्या हृदयातून पण मला धक्के मारून हाकलून दिले. नाही, खोटं बोलतेस तू. मला तुला काहीतरी सांगायचं. गाडी थांब. गाडी थांबा. थांबव गाडी, मला अरे सांगायचं. हॉटेल तर लांब आहे ना अजून. मला काहीतरी बोलायचं. गाडी थांब. काय महत्वाचं सांगायचं. ठीक आहे, काय सांगायचं तुला? बोल ना, एवढं काय अर्जंट आहे? हा बोल, काय सांगायचं? तू सिरियसली होणारच का नाही? काय सिरियस होणारच का नाही? सिरियस होणार आहे का नाही म्हणजे? तू घरी सांगितलेस का नाही? तू घरी सांगितलंस आपल्याबद्दल? घरी काय सांगायचं? लग्नाचं. लग्नाचं? हा. मी माझ्या घरी सांगू? हो. रेडी आहे का? माझ्या घरचे काय म्हणतील? अरे मी कोण आहे? एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि घरच्यांना मोठी सून लागते. मी नाही सांगू शकत घरी. तू प्रेम करतोस ना माझ्यावरती? हा, मग लग्न नाहीच करणार? अरे प्रेम केलं म्हणजे याचा अर्थ काय लग्न करायचं का? तुला कळत कसं नाही? मी घरी सांगितले, तयारीला लागलेत सगळे. ए, मी सांगितलं तुला घरी सांग म्हणून? सांगितलं का मी तुला घरी सांग? तू टाइमपास लावलायस माझा? टाइमपास म्हणजे हे जे रिलेशन आहे आपलं, हे टाइमपास होतं. अरे कॉलेज पासून आपण सोबत आहे, थोडं तरी ध्यानात ठेव. ए 2 वर्ष झाली आज रिलेशन मध्ये आपण. त्या 2 वर्षात मी फक्त माझ्या मर्जीने सगळ्या गोष्टी केल्या का? तुझं ह्याच्यात काहीच नाही. अरे मस्त मजा करायची, ते दिलंय सोडून. हे काय लग्न 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 काय? लय मोठा कॉन्ट्रॅक्टर व्हायचे मला. माझं स्वप्न नाही आहेत का काही? कसली स्वप्न? तुला कधी बी काही रात्रीची स्वप्न पडत्यानंतर ती पूर्ण करत बसू मी? ऐक ना, तुझा हा टॉक्सिकपणा आहे ना, नको आहे मला. माझ्या पण फिलिंग्स आहेत. हा, आणि मी या बाळाचं काय करू? ए, त्याचं काय करायचे ना ते तू कर. पाडून टाक त्याला. काय? पाडून टाक त्याला. जे बी काही पैसे लागतील ना ते सगळं पैसे मी देतो. हेच काय आयुष्यभर बसून खाशील ना एवढं पैसे देतो. मी काय रस्त्यावर पडलेली पोरगी नाहीये. हा, आणि तुझा पैशाचा माज मला नको दाखवू. ए, आता तू माझ्या डोक्यात जायला लागले काय? नकोयस तू ऐक माझं. नकोयस तू मला. ऐक माझं. तमाशा करू नको 4 चौघांच्यात. मी नीट सांगतोय तुला, माझी इज्जत येतं काय? तू नकोस असं सोडू मला. नकोयस तू मला. जा घरी तू. आणि तुझ्या घरच्यांचं काय? तुझ्या घरच्यांना सांग, काही सांग, कुठेही सांग. पोलीस स्टेशनला जरी गेलीच ना, दरवाजा उघडला तर फक्त नोटा पडत्या, नोटा. एवढा पैसा आहे माहिती, एवढा माझे मला माझ्या पैशाचा काय नाही. उठ 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 उठ. मला अजिबात नको आहे. तुला जायचे तिकडे जा. तुझ्या घरी सांग काय एवढा पैसा आहे माझ्याकडं आणि ह्या पैशाचा मला माझे नकोय तुम्हाला. चल निघ. ऐक माझं. नकोय मला, तू निघ. गाडी पैसे पण थांबू नको. गाडी खाली गेली. चल निघ. हट.
रेश्मा, अगं मी खरं सांगते, माझ्यासारखे कित्येक तरी पुरी याच्या जाळ्यात अडकल्या. काय बोलतेस तू? मी जाऊ देत ग, मी हे बाळाला जन्माला दे, ह्याला आईच नाव दे. पण तुझं काय, तुला इतका चांगला नवरा आहे, इतका गोड मुलगा आहे, तू कशी काय याच्या जाळ्यात अडकू शकतेस? मी तुला सांगते, विचार कर जरा. अगं, अरे. पप्पा मम्मी कुठे गेली? अरे मम्मी तिच्या मैत्रिणींकडे गेली. मला का नाही नेलं? अरे हो, आमच्या मावाला मम्मी घेऊनच नाही गेली ना. अरे तुला का नेलं नाही माहितीये का बाळा? कारण तुला जर घेऊन गेली असती मम्मी, तर परी सोबत कोण खेळलं असतं? परी तुझी मैत्रीण आहे ना. हा, मग परी सोबत खेळायसाठी मम्मीने तर तुला थांबवलंय. बर, बास झाल्या गप्पा आता. आता झोप, ते खेळणं ठेव बाजूला. हा, चला आता झोपायचं बाळा आमचं, झोप ना. हा, पाय घे खाली. हा, झोप म्हणलं तरी बघतेस का माझ्याकडे? आता झोपायचं. झोप डोळे जाग बाळ माझं. हा, झोपत बाळ आमचं. झोपलं बाळ. काय झालं? काय झालं? तू तर उद्या येणार होतीस. काय झालं काय? शांतू काय करतो? कोण काय बोललंय? मग रेश्मा उठ, उठ पाहिजे इथं बस, बस वरती. अरे तू नाही बोललीस तर मला कसं कळणार? हा, पाय कशी नाही बोल, काय झालं? शांत हो, तू पाणी झाले ते सुद्धा विचार. मग कुठे गेली? मग मला काय चल, ठीक आहे. झोप आता, मावशी उद्या झोप. मी दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे आहे ना त्या नजरेने बघितलं नाही. आणि ही गोष्ट ठरवून होत नाही, ही गोष्ट लिखित आहे. कदाचित देवाच्या बी मनात असेल की आपण एकत्रित यावं. आणि मी तुझ्या एवढं प्रेम करेन ना, आबाळही कमी पडेल. मग होशील काय राजाची राणी? करशील माझ्याशी लग्न?